पाईल्स किंवा मूळव्याध किंवा कॅन्सर याचा सर्वसामान्य शरीरावर परिणाम होतो ते आपण पाहूया. पाईल्समध्ये ह्या वेदना ज्या असतात ते स्थानिक स्वरूपाच्या असतात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमचं वजन कमी होत नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला फार वेळेला अशक्तपणा किंवा कमजोरी यासारखे लक्षणं दिसत नाही आहेत. याच्यामध्ये तुम्हाला भूक आणि वजन हे सामान्य राहतं. याच्यामध्ये तुम्हाला कमकुवतपणा जो दिसतो तो याच्यामध्ये कमकुवतपणा वगैरे दिसत नाहीये. कॅन्सरमध्ये तुम्हाला सर्वसामान्य लक्षणं काय दिसतात? सगळ्यात मुख्य लक्षण काय दिसतं की तुमचं प्रचंड प्रमाणामध्ये वजन कमी होतं, अशक्तपणा खूप जास्त प्रमाणामध्ये वाटतं, कुमकुमीतपणा वाटतं, ताप असल्याची भावना सतत वाटत राहते. याच्याबरोबरच तुम्हाला भूक न लागणे किंवा ॲनोरेक्झिया यासारखे लक्षणं दिसतात. आणि या व्यतिरिक्त एकूणच वारंवार आपण आजारी आहोत ही भावना येत राहते. आता आपण पाहूया पाईल्समध्ये आणि कॅन्सरमध्ये मलत्यागाच्या अवस्था कशा पद्धतीने असतात. मुख्यतः पाईल्समध्ये जेव्हा आपण मलत्याग करत असतो पेशंट त्यावेळेला खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्या पेशंटला वेदना होत असतात. बऱ्याच वेळेला ब्लिडिंग पण होतं. जो मल असतो तो मल युजली प्राकृत प्रकृतीचा असतो आणि त्याच्यामध्ये जो रक्तस्राव होतो तो रेड कलरचा किंवा फ्रेश रेड कलर या पद्धतीचा असतो. याच्यामध्ये मुख्यतः कधी आपल्याला कोष्ठबद्धता ही दिसते. याच्यामध्ये उपचार सामान्यतः केल्यानंतर लगेच नॉर्मलाइज हे सगळे सिम्पटम्स होतात. हे असं आपण मूळव्याधीच्या पेशंटमध्ये किंवा पाईल्सच्या पेशंटमध्ये बघतो. तेच आपण त्याच्या विरुद्ध आपण जर कॅन्सरमध्ये पाहू तर कॅन्सरमध्ये काय असतात की मल हा प्राकृत नसतो. फॉर एक्झाम्पल कधी पेशंटला कोष्ठबद्धता होते तर कधी लूज मोशन्स होतात. जो मल त्याग होतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्याचा जो कलर असतो तो कलर ब्लॅकिश कलर या प्रकारचा कलर असतो. त्याचबरोबर मलमूत्र त्यागाचा पण जर सवयी असतात तो कायमच्या बदलल्या असतात. याच्यामध्ये मलत्याग झाल्यानंतरही बऱ्याच वेळेला पेशंटला डिससॅटिस्फॅक्शन वाटत असतं की मोशन कंप्लीट क्लिअर झाली नाही आहे. या पद्धतीची भावना सतत ह्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये मलमूत्र त्यागाच्या वेळेला होत. आता आपण पाहूया मूळव्याधीमध्ये लक्षणे आणि त्याचा राहणारा कालावधी या दोन गोष्टी आपण मुख्यतः आपण पाहूया. मूळव्याधीच्या पेशंटची काय लक्षणे जी असतात ती काही दिवस ते काही आठवडे राहतात. उपचारानंतर ते पूर्णपणे बरे होतात. कधी पुन्हा होऊ शकतात पण जीवनशैलीत बदल केल्यास त्या तात्पुरत्या राहतात आणि योग्य उपचार जर केला तर तो कम्प्लिटली बरे होतात. आता कॅन्सरमध्ये आपण पाहूया की कोणती लक्षणे असतात. कॅन्सरमध्ये जी लक्षणं असतात ती सतत वाढत जाणारी किंवा रुग्णाची लक्षणं अत्यंत अतिवेगाने वाढणारी असतात. त्याच्याचबरोबर कॅन्सरचा सामान्य उपचार घेऊनही उपयोग होत नाही आहे. कॅन्सरसाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट येतात. किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी या उपचार घेतल्यानंतर पेशंट ठीक होतो. याचा कालावधी खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर वेळेवर योग्य निदान किंवा योग्य ट्रीटमेंट जर घेतली नाही तर रुग्ण दगावूही शकतो. ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिकेशन परिस्थिती आहे. आता आपण पाहूया की डॉक्टरांना तुम्ही केव्हा भेटावं. डॉक्टरांना सर्वात पहिल्यांदा तुम्ही यावेळेला भेटायला जायला पाहिजे की जर तुम्हाला अचानक रक्तस्राव होत असेल, रक्तस्रावाचा जर कालावधी जर 7 दिवसांपेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये असेल तरी तुम्हाला डॉक्टरांकडे जायला लागेल. किंवा अनयुज्युअल तिथं तुम्हाला मांसल भाग आहे ग्रोथ आल्यासारखी वाटत असेल, ह्याच्याचबरोबर तिथं पेन किंवा दुखणे हे जास्त प्रमाणामध्ये असेल, मलत्यागाच्या वेळेला तुमच्या सवयींमध्ये अचानक बदल झाला असेल, मोशन केल्यानंतरही तुम्हाला पोट साफ होत नसेल आणि पुन्हा वारंवार जावं लागत असेल किंवा मलत्यागाचं पूर्ण स्वरूपच जर बदललं असेल किंवा जे काही मोशन करतात तो ब्लॅकिश कलर होत असेल आणि अत्यंत महत्त्वाचं 40 वर्षाच्या वरती असाल आणि तुम्हाला सतत रक्तस्राव किंवा इतर काही लक्षणं असतील तर अत्यंत लवकरात लवकर तुम्हाला डॉक्टरांना भेटून तिथे तुम्हाला तुमचे पुढील उपचार किंवा निदान करणे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मूळव्याध आणि कॅन्सर हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. मूळव्याधीने कॅन्सर होत नाही आहे पण ह्यांची जी लक्षणं आहेत जर आपण योग्य वेळेला योग्य प्रकारे जर हाताळली नाही आहे तर ते फार पुढे मोठी कॉम्प्लिकेशन होतात. मूळव्याधमध्ये युजली लक्षणे छोटी असतात, सिम्पटम्स कमी असतात. त्यावेळेला जर आपण जर भेटलो तर डॉक्टरांना तर मेडिसिनल किंवा औषध गोळ्यानेच आपण सगळं पूर्णपणे बरे होऊ शकतो. ऑपरेशनची सुद्धा गरज लागत नाही आहे. आणि जर यामध्ये जर बऱ्याच वेळेला जर निदानामध्ये जर उशीर केला किंवा चुकून जर आपलं निदान चुकलेलं असेल तर मूळव्याध म्हणून समजून आपण जर पुढे जर ट्रीटमेंट ढकलत असेल आणि जर तो कॅन्सर निघाला तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला
कित्येक लोकांचा जीवही गमवावा लागतो. त्यामुळे योग्य उपचार पेक्षा सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की योग्य निदान. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी सर्वात पहिल्यांदा करायला पाहिजे. व्हिडिओ प्रोक्टोस्कोपीनंतर कोलोनोस्कोपी करायला पाहिजे आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेली औषधं घेऊन त्यांचं सर्व मार्गदर्शन प्रॉपर घेतलं तर तुम्हाला मूळव्याध असो किंवा कॅन्सर असो याच्यावर नक्की मात करता येतं. तर या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि याचबरोबर आपण पुढच्या अशाच काही माहितीपूर्ण वैविध्यपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.